नाही, सर्वप्रथम तर आज मी आमचे जे महानगरपालिकेच्या शाळा आहेत तिच्यामध्ये साधारणतः आपल्याला 10वीच्या बोर्डामध्ये 1241 विद्यार्थी बसले होते. त्यातल्या काही विशेष ज्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा आज आम्ही सत्कार केला आणि त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. लास्ट इयरशी जर आपण आपला मनपा शाळांचा रिझल्ट कंपेअर केला तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, परंतु डेफिनेटली आणखी आम्हाला जी आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा स्कोप आहे. जसं आपण एक विषय विचारला की CBSE किंवा इतर जे वेगवेगळे बोर्ड्स आहेत, तर आपण आतासुद्धा CBSEच्या काही शाळा ज्या आहेत ते महानगरपालिकेमार्फतही सुरू केलेल्या आहेत आणि हळूहळू त्यांची संख्या जी आहे ती आपण वाढवतो आहे. पण त्याचबरोबर स्टेट बोर्डच्या ज्या शाळा आहेत तिथेसुद्धा उत्तम अशी इन्फ्रास्ट्रक्चरची फॅसिलिटी असावी किंवा तिथले क्वालिटी ऑफ एज्युकेशन इम्प्रूव्ह व्हावं याच्यासाठी एक आपण सिस्टमॅटिक प्लॅन केलेला आहे. मग तिच्यात अगदी सर्व शाळांचे दुरुस्तीचा विषय असेल किंवा आपण आता लर्निंग इन्स्ट्रुमेंट्स त्या शाळांमध्ये देतो आहोत. एज्युकेशनचं क्वालिटी इम्प्रूव्ह व्हावं याच्यासाठी विशेष प्रयत्न करतो. तर असे अनेक उपक्रम आपण राबवतो आहेत. त्याला ह्या सर्व यांना जे आपण एफर्ट्स घेतो त्यांना एक साधारणतः 1-2 वर्षाचा कालावधी जाऊ द्यावा लागतो की ज्याच्यातनं आपल्याला व्हिजिबल चेंजेस जे आहेत ते दिसून येतील. आणखी टेम्परेचर वाढतं आहे, काय उपाययोजना? नाही, हीट वेव्ह ॲक्शन प्लॅन हा आपला आपण तयार केलेला आहे. त्याच्यानुसार काही ठिकाणी जिथे आपल्याला ग्रीन शेड्स लावायचे आहेत किंवा पाणी उपलब्ध करून द्यायची आहे, जिथे काही ठराविक एरियांमध्ये जास्त हीटचा त्रास होतो त्या ठिकाणी टेम्परेरी शेड्स असतील अशा सुविधा ज्या आहेत किंवा गार्डनचे टायमिंग्स चेंज करणे आहे. जे आपण IC करतो की बाहेर पडू नये किंवा स्वतःला व्यवस्थित हायड्रेट करावं अशा पद्धतीचे उपाययोजना ज्या आहेत त्या आपण राबवतो आहोत. परंतु म्हणजे डेफिनेटली आता हीट फार मोठ्या प्रमाणात आहे. गेले 2-3 दिवस झाले तर टेम्परेचर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर माझं आपल्यामार्फत सर्व लोकांना आवाहन राहणार आहे की ज्या प्रिकॉशन्स घ्यायला आपल्याला सांगितलेले आहेत, जे वेळोवेळी आपण सांगतो की हेड कव्हर केलं पाहिजे किंवा स्वतःला व्यवस्थित हायड्रेट केलं पाहिजे, व्हेंटिलेशन इम्प्रूव्ह केलं पाहिजे घरामध्ये, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी त्याची काळजी घ्यावी. हां, नाही, यंत्रणा म्हणजे जसं आपल्याकडे काही लोक अप्रोच करतात त्या दृष्टीने आपण त्यांना जर काही कोणाला त्रास होत असेल तर त्या ट्रीटमेंट वगैरे आपण करत असतो. बाकी रुटीन जे आपले इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते तर आपण ऑलरेडी दिलेले आहेत आणि त्याचं पालन पहिल्यापासून चालूच आहे. म्हणजे असं वेगाने म्हणजे तो आपण हीट वेव्ह ॲक्शन प्लॅन हा आपला अगोदरपासूनच आपण कार्यान्वित केला होता. आता मात्र गेले 7-8 दिवस झाले जास्त टेम्परेचर वाढलेलं आहे तर त्याला इंटेन्सिटी इम्प्रूव्ह केलेली आहे आपण जास्त.